आता मी वाबडे महाराजांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा शॉर्ट मध्ये बोलावं. 2-3 लोक अजून बोलणार आहे. दादा रागावू नका, आपण कायमच जेवतोय, पण आज आपण सगळ्या धर्माचे लोक एकत्र आलोय, किती मोठी विशेष आनंदाची गोष्ट आहे. जे ते आपले धर्माचे गाठोडे घेऊन डोक्यावर हिंडायला लागले, हमारा धर्म खतरे में, हमारा धर्म खतरे में है. धर्म काय चिरगुट आहे का, धर्म काय कागद आहे का, धर्म काय वस्तू आहे. गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क, चांगल्या प्रकारची कर्तव्य. आणि म्हणून श्री संत नामदेव महाराज आणि जनाबाईंनी या महाराष्ट्रामध्ये एक क्रांतीचं निशाण उभारलं आणि चंद्रभागेच्या तापलेल्या वाळवंटात रणरणत्या उदात भगवान बुद्धांची प्रतिमा असणाऱ्या पांडुरंगाच्या साक्षीने आणि चंद्रभागेच्या साक्षीने जगातल्या सर्व धर्मांना सुखी करणारा धर्म वारकरी संप्रदायाच्या रूपाने निर्माण केला. आणि म्हणून आज डॉक्टर सय्यद आणि हे सगळ्या मौलानांचं दर्शन होतंय. या भगव्याधारी संन्यासी महात्म्यांचं दर्शन आज मला झालंय. वारकरी संप्रदायाचे पुरोगामी सेक्युलर सोशलिझम सांगणारे आणि ज्ञानेश्वर नामदेवांचा विचार हा क्रांतीचा झेंडा आहे. या झेंड्याखाली सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, नामस्मरण हरि कीर्तन, दया क्षमा समाधान, संत जन साधिती. तुकाराम महाराज या वैश्विक धर्माच्या विचार मंदिराचा कळस झाले आणि एवढं धाडस त्यांनी बोलायचं केलं. ब्राह्मण मुहूर्त सांगती तरी का बाल विधवा होती, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, ऐसा कैसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. अशा प्रकारचा प्रचंड पुरोगामी आणि जगाच्या सुखाचा विचार सांगणारे तुकाराम महाराज नामदेवाच्या जनाबाईच्या माझ्या ज्ञानोबा रायांच्या विश्व भिंती नसलेल्या मंदिराचा तुकोबाराय कळस झाले. आज आपण या ठिकाणी सगळे आला, माझे शीख बांधव आलेले आहेत, शीख धर्मगुरू आलेले आहेत, संन्यासी धर्मगुरू आलेले आहेत. ये बाबांची माझी ओळख नाही, ते भंडाऱ्यावाले, भंडारा डोंगर टाळे वाजवायतात त्यांच्यासाठी. आणि सगळे फादर आणि सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांना नमस्कार करतो. आणि यूट्यूबला मग वाबळे महाराजांची कीर्तन पहा, पाहताय ना तुम्ही. आणि म्हणून माझे श्याम सुंदर महाराज मला आपल्या ज्योतिराव फुल्यांच्या कार्यक्रमाला बोलवतात. आज या ठिकाणी आमचे धर्मकीर्ती महाराज आले, ते सगळे छोटे छोटे नन्हे नन्हे वारकरी आले आणि वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या धर्माचे लोक आले दिंडीला. तर प्रचंड मोठी निर्भयी आणि सद्भावना क्रांती होऊ शकते. धन्यवाद.